सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 47. या कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. तू तू बा, प्रिया अडखळत बोलत होती. ती आता खूप खूप घाबरली होती. तिला दरदरून घाम सुटला होता. जयला असं बघून तिला इतकी भीती वाटत होती की भीतीने तिचं शरीरही थरथरू लागलं होतं. आवाज घशातच अडकला होता. हे हे काय करत होता तुम्ही? प्रिया आपली साडीचा पदर ठीक करत बोलली. जयला समोर बघून ती आणखी स्वतःला सावरून घेत होती. जणू काही स्वतःला लपवून घेण्याचा प्रयत्न करत होती. भीतीने शरीर कंपन करत होतं. पण जय तिला स्पर्श करणार होता या भावनेने तिचं हृदय भरून आलं आणि डोळे वाहू लागले होते. तर जय अजूनही तिला वखवकल्या नजरेने बघत होता. जयच्या डोळ्यात तो निर्लज्जपणा बघून प्रियाला स्वतःचीच लाज वाटत होती आणि ती तशीच घाबरून बेडवरून उठली आणि बाहेर जाऊ लागली. तसा जय तिला आडवा झाला तर प्रिया घाबरून मागे झाली. हे हे तू मी यांना, प्रिया रडत बोलत होती. भीतीमुळे तिला शब्द सुचत नव्हते. इतकी ती घाबरली होती. मनातून सतत शिवांशला साथ घालत होती. तर जय तिच्या लाचारीवर निर्लज्जसारखा हसत होता. त्याच्यात त्या विकृत हसण्याची प्रियाला भीती वाटत होती. पण तितकीच तिला चीड सुद्धा येत होती. रागाने तिचे डोळे आग ओकू लागले होते. पण तरीही ती शांत होती. काय झालं? माझा राग येत आहे? मला खूप मारू वाटत आहे ना? जय गालात खुन्नशी हसत बोलला. तर मार ना, याने तरी तुझा नाजूक मुलायम स्पर्श मला होईल. जय हसत हसत आपला गाल प्रियासमोर करत बोलला. तर त्याच्या अशा अंगावर झुकण्याने प्रियाला भीती वाटली आणि तिने सगळी ताकद एकत्र करून जयला जोरात धक्का दिला, ज्याने जय अडखळून 2 पावले मागे झाला. तर त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया दार उघडून धावतच खोली बाहेर पडली. जय सुद्धा तिरकस हसत तिच्या मागे धावणारच की त्याला कशाचा तरी आवाज आला आणि कुणीतरी आलं असेल म्हणून तो तसंच रागात पाय आपटत आपल्या खोलीकडे गेला. इकडे प्रिया धावतच पळत सुटली. तिला हे सुद्धा भान राहिलं नाही की ती कुठे जात आहे. सतत मागे फिरून बघायची आणि समोर पडायची आणि अचानक ती समोर धावत धावत कुणाला तरी धडकली. तशी तिला जय असेल म्हणून भीती वाटली आणि तिने कोण आहे हे न बघता आपले डोळे मिटून घेतले. नाही नाही, सोड मला, हात लावू नकोस. प्रिया सतत डोळे मिटून हातवारे करत बोलत होती. बेटू, बच्चा, शांत हो, मी आहे. शिवांश तिचे हलणारे हात आपल्या हातात धरून बोलला. हक्काचा ओळखीचा आवाज कानी पडला तशी प्रियाने शिवांशला समोरून घट्ट मिठी मारली. तर तिला तसं घाबरताना बघून शिवांशने सुद्धा तिच्या भोवती आपल्या हातांची पकड घट्ट केली. तर प्रियाने पुन्हा त्याच्या भोवती आपली पकड अधिक मजबूत केली. ती अधिक शिवांच्या मिठीत शिरू लागली. जसं काही
ती त्याच्यातच स्वतःला लपवू पाहत होती, जिथून तिला कुणीही बघू नये. तर शिवांश मात्र तिचं तसं वागणं बघून शॉकच झाला होता. तिच्या अंगाची होणारी कंपन आणि तिचे वाहणारे ते अश्रू बघून ती नक्कीच घाबरली आहे याची त्याला अनुभूती आली होती. पण ती इतकी का घाबरली, ते सुद्धा स्वतःच्याच घरात? याचं कारण शिवांशला समजत नव्हतं. पण तरीही आधी तिला शांत करणे गरजेचं होतं. म्हणून शिवांश तिला तसंच मिठीत घेऊन उभा होता आणि प्रियाला पाठीवर हात फिरवत तिला शांत करू पाहत होता. पण ती इतक्या लवकर शांत होणार होती का? कुण्याही मुलीच्या आयुष्यात कधीही न घडावा असा वाईट प्रसंग तिच्यासोबत तिच्याच घरात घडला होता. म्हणून तिचं घाबरून बिथडणं साहजिकच होतं. तिचे अश्रू शिवांचा शर्ट ओला करत होते, पण त्याला त्याची काळजी नव्हती. चिंता होती ती फक्त समोर धायमकडून रडणाऱ्या त्याच्या बेटूची. फक्त रडून रडून तिने स्वतःची तब्येत खराब नको करून घ्यायला, म्हणून तो काळजीने तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यात ती वेडी सांगत सुद्धा नव्हती. फक्त रडणं आणि रडणं चालू होतं तिचं. बेटू, आता सांगशील का तू का इतकी रडतेस ते? ती शांत नाही होत आहे बघून शिवांश तिला थोडं आपल्या बाजूला करत बोलला. तशी ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. अहो प्लीज नका ना करू मला तुमच्यापासून वेगळं. मी नाही राहू शकणार तुमच्या आणि चिकूशिवाय. प्रिया आपली नखं शिवांच्या पाठीत रुतवत बोलली. पण इकडे तिचे ते बोल ऐकून शिवांचे मात्र हृदयच थांबलं. बेटू, मी का तुला अंतर देणार? तू तर माझा जीव आहेस. शिवांश तिला आपल्या मिठीत घट्ट धरत म्हणाला आणि त्याने तिला आपल्या हातावर उचलून घेतलं. कारण आता त्याला समजलं होतं की ती लगेच शांत होणार नाही आणि असं हॉलच्या मधात उभं राहणं त्याला योग्य वाटलं नाही. म्हणून त्याने तिला सरळ उचलून घेतली. तर प्रियाने त्याच्या छातीत आपला चेहरा लपवून घेतला आणि तिच्या हातांची पकड त्याच्या मानेवर घट्ट झाली. शिवांश तिला तसंच घेऊन पायऱ्यांवरून खोलीकडे जाऊ लागला. तर जय आपल्या खोलीच्या दारात उभा राहून त्या दोघांनाच बघत होता आणि प्रियाला शिवांच्या मिठीत बघून आपल्या हाताची मूठ दारावर आपटत होता. जान, ये आधी इथे बस बच्चा. थांब, मी तुला पाणी देतो, बोलून शिवांश प्रियासाठी पाणी घ्यायला वळला. तसं तिने पुन्हा तिचा हात धरून घेतला. प्लीज हो, तुम्ही माझ्या जवळच थांबा, मला भीती वाटते, प्रिया घाबरून बोलली. आवाज थोडा भरून आल्यागत होता आणि डोळ्यात भीती होती. हो हो ठीक आहे बेटू, तू घाबरू नकोस, मी आहे इथेच आहे मी, बोलून शिवांश तसाच प्रियाच्या बाजूला बसला. तसं प्रियाने आपली मान त्याच्या खांद्यावर टाकली. तिचं हाताला चोडणं अजूनही चालू होतं. शिवांश तिच्या पाठीवर रब करत तिला शांत करत होता. पण सोबतच त्याचे विचारचक्र सुद्धा चालू होता. कितीतरी वेळ तिला बघून तिच्या केसांवर ओठ टेकविलं होतं त्याने. थोड्या वेळातच शिवांशला आपल्या छातीवर गरम श्वास जाणवू लागले. त्याने मान खाली करून पाहिलं तर त्याची बेटू त्याच्या छातीशी बिलगून झोपली होती. शिवांशने हळूच तिचे केस थोडे मागे केले आणि तिच्या कपाळावर
ओठ टेकवत तिला अलगद बेडवर लेटवलं आणि तिच्यावर व्यवस्थित पांघरून घालून दिलं आणि विचारतच तिला बघत बघत आपले शूज काढले आणि तो फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला. थोड्याच वेळात शिवांश चेंज करून नॅपकिनने चेहरा पुसत बाहेर आला. एक नजर बेडच्या दिशेने टाकली तर प्रिया आता शांत झोपली होती. पण झोपेतही तिच्या चेहऱ्यावर भीतीने रेषा उमटल्या आणि तिचे नाजूक पाकळी ओठ हलके थरथरत होते. जे बघून शिवांशला तिची चिंता वाटू लागली आणि ती काय बडबडते हे बघण्यासाठी तो बेडच्या दिशेने जाणारच की रूमच्या दारावर टकटक झाली. शिवांशने जाऊन खोलीचा दार उघडला तर पौर्णिमाजी आणि राजीवजी चिकूला घेऊन दारात उभे होते. प्रिया झोपली का? पौर्णिमाजी यांनी शिवांशला विचारलं. हो आई. पण बाबा तुम्ही अजून जागे? काही प्रॉब्लेम? अरे नाही नाही, तसं काही नाही. पौर्णिमाजी त्याची काळजी समजून लगेच म्हणाले. ते शिव, आम्ही फंक्शनला गेलो होतो. यायला थोडा उशीरच झाला जरा. चिकू प्रियाजवळ झोपायचं हट्ट करत होता म्हणून तुला इतक्या रात्री डिस्टर्ब केलं. राजीवजीच्या म्हणण्यावर शिवांशने नाही मध्ये मान हलवली आणि चिकूला आत घेतलं, जो तिथेच उभा उभा आता पेंगायला लागला होता. बरं, येतो आम्ही, राजीवजी बोलले. गुड नाईट बाबा. गुड नाईट आई. शिवांशने दोघांनाही शुभरात्री विश केलं. तसे राजीवजी आणि पौर्णिमाजी सुद्धा शिवांशला गुड नाईट बोलून आपल्या खोलीत निघून गेले. ओ गॉड, म्हणजे आज घरी कुणीही नव्हते. आई बाबा बाहेर फंक्शनसाठी गेले. चिकू सुद्धा त्यांच्या सोबत होता. त्यात मी सुद्धा उशिरा आलो. म्हणून तर नाही ना बेटू इतकी घाबरली असेल. शिवांश चिकूला प्रियाच्या बाजूला झोपवत तिच्या चेहऱ्याला बघत बोलला. काही केल्या त्याच्या डोळ्यासमोरून तिचं घाबरणं, कंपन करणं जातच नव्हतं. दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर नाश्ता वाढताना मात्र प्रिया जयला बघण्याची टाळत होती. खरं तर टाळत होती म्हणणं चुकीचं असेल. जयसमोर जातच नव्हती. तिला तर आता जयला बघून किडस येत होती. आपल्या देशात जिथे मोठ्या बहिणीला आईचं स्थान दिले जाते, तिथे जयसारख्या नराधमाने तिच्यावर वाईट नजर टाकली. जिथे प्रिया जयसमोर जायचं टाळत होती, तिथे जयच्या नजरा मात्र प्रियाला शोधत होती. आणि त्याची नजर किचनच्या कोपऱ्यात गेली, जिथून प्रिया आता चिकूसाठी टिफिन घेऊन येत होती आणि त्याचे डोळे तिच्यावर थांबले. पण जसं प्रियाने स्वतःवर कुणाच्या तरी नजरा अनुभवले, तिने पटकन आपली नजर खाली केली आणि आपला पदर हातात घट्ट करकचून धरला आणि ती थोडी घाबरत घाबरत चिकूजवळ येऊ लागली. जे बघून जयच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ती आपल्याला घाबरते म्हणजे तिने दादाला किंवा कुणालाही काही सांगितलं नाही आणि तिची हालत बघता ती सांगणार सुद्धा नाही, असा विचार करून जय आनंदातच हातातला ब्रेड खात होता. माहिती नाही का, पण हा समाज, ही माणसं नेहमी मुलीच्या गप्प राहणाऱ्या मुलीला इतकी दुबळी का समजतात. ती गप्प राहते याचा वेगळा अर्थ काढून स्वतःवर घमंड करतात. पण ती गप्प का राहते याचा कधी विचार करतात का? ती गप्प राहते कुटुंबासाठी, नात्यांसाठी, त्यांच्या इब्रतीसाठी. नेहमी आपल्यासमोर कुटुंबाला ठेवणारी ती
या बाबतीत सुद्धा कुटुंबाचाच विचार करते आणि म्हणून ती गप्प बसते. नाहीतर जयसारख्या रावणाला पायाखाली तुडवेल इतकी शक्ती असते तिच्यात. आणि वेळ आली तर प्रिया तेही रूप दिसेलच जयला. शिवांची नजर प्रियावरच होती. तिचे अचानक बदललेले एक्सप्रेशन तो नोटीस करत होता. काल तर त्याला वाटलं की प्रिया रात्री एकटी असल्याने घाबरली असेल, पण तिला आता सुद्धा असं घाबरताना बघून आता मात्र त्याला टेन्शन आले होते. प्रिया, अचानक जयचा आवाज आला. तशी प्रिया दचकली. जय, शिवांश ओरडत. सॉरी दादा, विसरलोच की. प्रिया नाही, प्रिया वहिनी. जय गालात हसत प्रियाला तिरकस बघत म्हणाला. तर प्रियाने घाबरून नजर सोडली. प्रिया, वहिनी, मला सुद्धा द्या की नाश्ता. जय गालात हसत पुन्हा बोलला. तसं प्रियाने मानवर करून एक वेळ सगळ्यांना बघितलं. सगळ्यांच्या नजरा स्वतःवर बघून प्रिया थोडी संकोचली. तिला मनात असून सुद्धा जयला नकार देता आला नाही, म्हणून ती नाश्त्याचा बाउल घेऊन जयकडे जाऊ लागली. भीतीने शरीर हलकं कापत होतं. ती जय समोर झाली आणि तिने नाश्ता वाढायला जाणार की बेटू थांब, शिवांश म्हणाला. तसे प्रियाचे ते थरथरणारे हात जागीच थांबले. तू राहू दे, चिकूला उशीर होतोय, चल, शिवांश उठत म्हणाला. हो बाळा, तू राहू दे, राधा देईल त्याला नाश्ता, पौर्णिमाजी म्हणाल्या आणि राधाला आवाज दिला. तशी राधा येऊन प्रियाच्या हातून तो बाउल घेतला. प्रियाने सुद्धा पटकन तो बाउल राधाच्या हातात दिला आणि चिकूच्या बाजूला जाऊन मोकळा श्वास घेतला. तिची होणारी प्रत्येक हालचाल शिवांश बारकाईने टिपत होता. त्याला आता थोड्या थोड्या गोष्टी समजायला येत होत्या. प्रियाचं वागणं, जयला बघून घाबरणं त्याला आता खटकू लागलं होतं. जयवर एक नजर टाकून शिवांश बाहेर पडला. तर जय मात्र काहीही झालं नाही असा प्रिटेंड करत होता. प्रिया सुद्धा चिकूला उचलून घेऊन शिवांच्या मागे गेली. तिला थोडी भीती देखील वाटत होती. कालबद्दल शिवांशने विचारले तर काय उत्तर देणार? खरं सांगितलं तर शिवांचा विश्वास बसेल का, की पुन्हा तो तिला गृहीत धरेल? या सगळ्या विचारातच ती कधी बाहेर पोचली तिला सुद्धा समजले नाही. पण शिवांच्या येणाऱ्या प्रश्नाने तिचं हृदय मात्र धडधडू लागलं. बेटू, काल नक्की काय घडलं? तू इतकी का घाबरली होतीस? शिवांशने सरळ पण कडक शब्दात विचारलं आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागला. काय उत्तर देईल प्रिया? कळेल का शिवांशला जयचं सत्य? काय होईल पुढे? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की वाचा. आपला प्रतिसाद कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.